हॅलो मित्रांनो, एकेपीस पर्सनल चॅनलमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे. आज आपण अशा एका गुंतवणूक साधनाची माहिती करून घेणार आहोत जी भारतामध्ये प्रचंड लोकप्रिय झालेली आहे. ते म्हणजे म्युच्युअल फंडमधील सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ज्याला पॉप्युलरली SIP किंवा SIP असे म्हणतात. भारतातील गुंतवणूकदार SIPचा वापर आपल्या शॉर्ट टर्म म्हणजे घर घेणे, कार घेणे यासारख्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी SIPचा वापर करतात. तर काही लोक आपले दीर्घकालीन उद्दिष्टे जसे की निवृत्ती, मुलांचे विवाह, मुलांचे शिक्षण यांच्या पूर्ततेसाठी करतात. दुसऱ्या शब्दात बोलायचे झाल्यास SIP गुंतवणूकदारांसाठी वेल्थ क्रिएशनचे एक मोठे साधन झालेले आहे. अलीकडच्या काळात तरुणांनाही SIPने आकर्षित केलेले आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन म्युच्युअल फंडमधील असेट अंडर मॅनेजमेंट यांच्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये भारताने म्युच्युअल फंडातील असेट अंडर मॅनेजमेंट मधील 50 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे व यात SIPचा सिंहाचा वाटा आहे. आता आपल्याला स्क्रीनवर एक आलेख दिसत असेल. हा आलेख 2016-17 आर्थिक वर्षापासून जवळजवळ 8 वर्ष यामध्ये SIPद्वारे जमा केलेल्या गुंतवणुकीची हा आलेख आहे. हा आलेख बघताच आपल्या असे लक्षात येत असेल की हा आलेख चढता आहे. 2016-17 साली SIP मध्ये तब्बल 43,691 करोड रुपयेची गुंतवणूक झाली व 7 वर्षानंतर म्हणजे आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ही रक्कम 3.5 पटीच्या पेक्षा जास्त वाढून 1,55,972 करोड एवढी झालेली आहे. आणि सध्याचा ट्रेंड लक्षात घेता या आर्थिक वर्षात म्हणजे 23-24 मध्ये ही रक्कम 2 लाख करोड पर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ही आकडेवारी SIP किती लोकप्रिय आहे याचा एक पुरावा आहे. तर मित्रांनो, SIP एवढी का लोकप्रिय आहे याला काही कारणे व वैशिष्ट्ये आहेत ती आपण बघूया. बरेचसे म्युच्युअल फंड 500 रुपयापर्यंत मासिक SIP काढण्याची परवानगी देतात. ते इतर लोकप्रिय गुंतवणूक साधनं जसे FD व इंडेक्स ETF यापेक्षा कमी आहे. नुकतेच नोकरीला लागलेले व व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा पर्याय अतिशय उत्तम आहे. SIP हे एक फ्लेक्झिबल गुंतवणूक साधन आहे. पहिल्यांदा जर आपण 1,000 रुपयाची SIP काढली व भविष्यात आपले उत्पन्न वाढले व आपल्याकडे बचत वाढली तर आपण ती SIP वाढवू शकतो किंवा दुसरी SIP काढू शकतो. दुसरे असे की RD सारखे आपल्याला दर महिन्याला गुंतवणूक करण्याची गरज नाही. जर आपल्याकडे आर्थिक अडचणीमुळे आपण SIP पूर्ण करू शकत नसाल तर ती आपण स्किप करू शकतो किंवा तात्पुरत्या काही काळाकरता ती बंद करू शकतो. SIP आपल्याला इनडायरेक्ट बचत करण्याची सवय लावते. दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम गुंतवली जाते, त्यामुळे आपल्याला स्वतः गुंतवणूक करण्याची गरज नाही व त्यावर लक्ष ठेवण्याची गरज नाही. SIP गुंतवणुकीसाठी आपल्याला मार्केट टायमिंग करण्याची गरज नाही. SIP मुळे एक निश्चित रक्कम एका विशिष्ट दिवशी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवली जाते, त्यामुळे बाजारात वारंवार होणाऱ्या स्थित्यंतराकडे बघण्याची आपल्याला आवश्यकता नाही. SIP आपल्याला ॲव्हरेजिंग इफेक्ट देते, म्हणजे मंदीच्या काळामध्ये युनिट्सची किंमत कमी असल्यामुळे आपल्याला जास्त युनिट्स मिळतात व तेजीमध्ये युनिट्सची किंमत जास्त असल्यामुळे आपल्याला कमी युनिट्स मिळतात. त्यामुळे युनिट्सचे ॲव्हरेजिंग होऊन आपल्याला परताव्यामध्ये त्याचा फरक पडतो. SIPचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कंपाऊंडिंग इफेक्ट. जर आपण ग्रोथ ऑप्शन निवडला असेल तर आपल्याला जो परतावा मिळतो तो पुन्हा गुंतवला जातो व त्यामुळे कंपाऊंडिंग इफेक्ट होतो. जर आपली गुंतवणूक दीर्घकाळासाठी ठेवली तर या कंपाऊंडिंग इफेक्टमुळे गुंतवणुकीपेक्षा कितीतरी पटीमध्ये आपल्याला परतावा मिळतो. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बऱ्याचशा गुंतवणूकदारांसाठी सेंटिमेंटल असते. शेअर बाजारात होणाऱ्या वारंवार स्थित्यंतरामुळे आपण काही इम्पल्सिव्ह डिसिजन घेतो व त्यामुळे आपल्याला नुकसान होते. म्युच्युअल फंड हे फंड मॅनेजर व्यावसायिक पद्धतीने हाताळत असल्यामुळे आपल्याला भावनिक चुका करण्यापासून आपण सुरक्षित राहतो. सेबी व AMFI यासारख्या संस्था गुंतवणूकदारांच्या हितासाठी नवनवीन नियम व कायदे आणत असतात व त्याची कठोर अंमलबजावणी करतात. त्यामुळे म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही अतिशय पारदर्शक व सुरक्षित मानली जाते.
म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापन हे फार सोपे झालेले आहे. आजकाल सर्वच असेट मॅनेजमेंट कंपनीज ऑनलाईन व्यवस्थापन करण्यास परवानगी देते. त्यामुळे घरात बसून आपण SIP चालू करू शकतो, SIP बंद करू शकतो, युनिट्सची खरेदी विक्री करू शकतो. तर मित्रांनो, छोट्या गुंतवणुकीपासून त्या रकमेचे रूपांतर एका मोठ्या कॉर्पसमध्ये करण्याचे सामर्थ्य SIP मध्ये आहे. पारदर्शकता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने SIP हे अत्यंत प्रभावशाली असे गुंतवणुकीचे साधन आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास आपण तो लाईक करण्यास विसरू नका व जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि अशा तऱ्हेचे उपयुक्त माहितीसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. पुढील आठवड्यात भेटेस्तोवर स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.